एकनाथ शिंदेंना या देवेंद्र फडणवीस भाजपानं अगदी सुतासारखं सरळ केलंय का? घी देखा लेकिन बडगा नाही देखा अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. म्हणजे फक्त फायदा बघून जर तुम्ही त्या फायद्याच्या मागे पळालात तर त्या पाठीमागे ठोका सुद्धा बसू शकतो. हे एकनाथ शिंदेंना अगदी उद्धव ठाकरेंच्या सोबत असताना सुद्धा माहिती होतं. पण त्यांना त्यावेळी फायदा जास्त वाटला आणि मग त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या, शिवसेना फोडली आणि मग त्या देवेंद्र फडणवीस भाजपाच्या बरोबर आले. म्हणजे ते फायदा बघून. पण तो फायदा त्यावेळी मोठा दिसत होता, पण आता पडणारे ठोके त्यापेक्षा वेदनादायी ठरतायत का? म्हणजे एकनाथ शिंदेंना या भाजपनं देवेंद्र फडणवीसांनी अगदी सुतासारखं सरळ केलंय का? एक मंत्री एकनाथ शिंदेंचा त्याचं तो रक्तबंबाळ होतोय. त्याला पोलीस अगदी एका आरोपीसारखं एखाद्या म्हणजे जसा गुंड पकडावा किंवा एखादा चोर पकडावा त्याच्या पद्धतीनं या राज्यातले पोलीस त्या शंभूराज देसाईच्या अंगाला झटतात, ओढाओढी करतात आणि या एकनाथ शिंदेंना या देवेंद्र फडणवीसांच्या समोर विधानसभेमध्ये येऊन आपलं गाऱ्हाणं मांडावं लागतंय, आपलं दुःख व्यक्त करावं लागतंय. आणि एकनाथ शिंदे म्हणतात की लोकशाहीचा खून झालेला आहे. तर शंभूराज देसाई म्हणतायत की आम्हाला मारलं, आम्हाला ओढलं, यांच्याकडे बहुमत नाही. त्यांनी पोलिसी अगदी हे पोलीस तिथला एसपी कोण तो दोषी अगदी घरगड्यासारखा वागला आणि आम्हाला त्यानं म्हणजे आमच्या अंगलट केली. आम्ही मंत्री असताना सुद्धा आम्हाला त्यानं सोडलं नाही. माझ्या शर्टवर रक्त पडलं. म्हणजे त्यांनी जे काही गाऱ्हाणं मांडलं ते गाऱ्हाणं म्हणजे कुणा एखाद्या सर्वसामान्य माणसाचं नव्हतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की लोकशाहीमध्ये गुन्हेगाराला सुद्धा म्हणजे तुरुंगात असणाऱ्या लोकांना सुद्धा मतदानाचा अधिकार दिला जातो कोर्टाकडून. मग हे जे सदस्य जिल्हा परिषद सदस्य होते त्यांना मतदानापासून रोखण्याचं काम या घरगड्यासारखं काम करणाऱ्या तिथल्या पोलीस यंत्रणेने केलं, तिथल्या एसपींनी केलं. आणि मग हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना म्हणतात की आमच्याकडं बहुमत होतं तरीही इथल्या प्रशासनानं लोकशाहीचा खून केलाय. खरंच लोकशाहीचा खून साताऱ्यामध्येच झाला का? यशवंतराव चव्हाणांच्या त्या कर्मभूमीमध्येच झाला का? महाराष्ट्रामध्ये तो यापूर्वी घडलाच नाही का? म्हणजे एकनाथ शिंदेंचं दुःख आता जे ओसंडून व्हायला लागलंय त्या पाठीमागं कुठंतरी आतापर्यंत ज्या काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, गाव पातळीवर ज्या कुरबुरी होत होत्या, म्हणजे त्यावेळी हे अगदी थाटात सांगत होते की आता संसार म्हटलं वेगळं, भांड्याला भांडं लागणारच, त्यात काय वेगळं. आणि अशा कुरबुरी होतच असतात. वैचारिक म्हणजे मतभेद असले तरी आमचे मनभेद नाही आहेत आणि आम्ही सत्तेसाठी एक आहोत असं सांगणारे आता मात्र लोकशाहीचा खून झालाय म्हणतात. आणि ही वेळ या एकनाथ शिंदेवर का आली बरं? तर लोकशाहीचा खून त्यांनी त्याच वेळी केला होता ज्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. म्हणजे बहुमत उद्धव ठाकरेंकडे होतं. कशाच्या बळावर बरं ते सरकार पाडलं गेलं? एक तर ईडी होत्या, तपास यंत्रणा होत्या, म्हणजे ज्या ज्या यंत्रणा म्हणजे अगदी निवडणूक आयोगापर्यंत, म्हणजे अगदी त्या विधानसभेच्या सभापतीपासून तर त्या निवडणूक आयोगापर्यंत, तपास यंत्रणापर्यंत या यंत्रणांचा गैरवापरच झाला. आणि मग तो जर त्यावेळी लोकशाहीचा खून नव्हता तर आता एक जिल्हा परिषदचं अध्यक्षपद गेलं, तिथं लोकशाहीचा खून कसा होतोय? आणि बरं हे म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांचे जे गृह मंत्रालय जे आहे ते अगदी चांगलं काम करत आहे असं नाही, ते लोकशाहीचा खूनच करत आहे. पण या एकनाथ शिंदेंना हे माहिती असायला हवं की आता त्यांची गरज संपली आहे. आता या देवेंद्र फडणवीसांना त्यांची गरज उरलेली नाही आहे. कारण प्रत्येक वेळी रुसून दरेगावला जाऊन बसले त्यावेळेस त्यांची कशा का पद्धतीनं होईना समजूत काढली. त्यांना मुख्यमंत्रीपद व्हायचं होतं, पुन्हा गृहमंत्रीपद पाहिजे होतं, पुन्हा रायगडचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं. त्यांना काही एक न देता जाग्यावर गप्प बसवलं ते देवेंद्र फडणवीस भाजपानं. आणि कसं बसवलं? अगदी निमूटपणे तोंडावर बोट ठेवून बसवलं. म्हणजे त्यांना
सुतासारखं सरळ केलं की या एकनाथ शिंदेच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यामध्ये, त्या ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईक जाहीरपणे एकनाथ शिंदेंना संपवण्याची गोष्ट करतात. शंभूराज देसाई लोकशाहीचा खून झाला म्हणून आम्हाला मारझोड झाली आहे, आम्हाला ओढाओढी झाली आहे म्हणून विधानसभेमध्ये अगदी रडगाणं सांगतात. हे अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरमध्ये काय म्हणतात बघा ना. ते म्हणतात या भाजपनं आमचा केसानं गळा कापलाय. धाराशिवमध्ये हे तानाजी सावंत काय म्हणतायत की आमचं स्थानिक पातळीवरचं महत्व कमी केलं जातंय, आम्हाला दाबलं जातंय, आमच्यावर राजकीय दृष्ट्या अन्याय केला जातोय. मग ते भरत गोगावलेंना दुःख विचारा ना. ते काय म्हणतात की त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सुनील तटकरे यांना हे देवेंद्र फडणवीस जवळ करतात आणि या एकनाथ शिंदेच्या शिलेदाराला अगदी चोपून काढतात राजकीय दृष्ट्या. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना आता यांची, या एकनाथ शिंदेची गरज राहिलेली नाही हे यावरून दिसतं. म्हणजे ही 2029ची स्वबळावर निवडणूक लढवून भाजपा एक हाती सत्ता घेण्याच्या मार्गाला लागलाय का? आणि म्हणून तर या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवेंद्र फडणवीसच चालवतात. आणि देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने बघा, सुनेत्रा पवार जरी देशात मधल्या त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष असल्या एनसीपीच्या, तरी राज्यातले सगळे निर्णय हे देवेंद्र फडणवीस घेत आहेत. म्हणजे आता काल परवा चाकणकर, त्या रुपाली चाकणकरांवर आरोप झाले त्यावेळी त्यांचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी, त्या सुनील तटकरेंनी अथवा प्रफुल्ल पटेलांनी नाही घेतला. त्यांना चौकशी करायची, मग बघू ते, मग पत्रकारांना समोर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की रुपाली चाकणकर तुम्ही राजीनामा द्या, आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा नाहीये, हा सुनेत्रा पवारांचा आहे. आणि त्यातल्या त्यात सुनील तटकरेंना, प्रफुल्ल पटेलांना, या छगन भुजबळांना जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडनं अप्रत्यक्ष दादांचा अपराधी ठरवलंय, त्याला अनुमोदन या देवेंद्र फडणवीसांनी दिलं. आणि मग त्यामुळं झालं काय की सुनेत्रा पवार यांचा पक्ष हे सुनील तटकरे, हे छगन भुजबळ अथवा प्रफुल्ल पटेल हे चालू शकत नाहीत. आणि त्यांचे त्या बॅनरवरनं पुण्यामध्ये तर त्या तटकरेंचे त्यांचे फोटो आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनरवरून पण काढून टाकलेत. म्हणजे आता हा सुनेत्रा पवारांचा पक्ष चालवतायत देवेंद्र फडणवीस. आणि इतकं सोपं असताना ते आता एकनाथ शिंदेचे लाड पुरवतील कशाला? जर 2029 मध्ये एक हाती सत्ता मिळवायची असेल तर एकनाथ शिंदेचे जेवढे जेवढे प्राबल्य, जेवढे पाले किल्ले ते त्या शिवसेनेचे धनुष्यबाणाचे, तेवढे तेवढे चिरडून काढायचे. मग इकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटापासून ते अब्दुल सत्तारापर्यंत गुलाबराव पाटील काय म्हणाले होते? ते म्हणले होते की हे पोलिसांचे आणि ह्या त्या गुन्हेगारांचे, म्हणजे खिशे कापू लोकांचे साठलोट असतं म्हटले, त्यांचं वाटे ठरलेले असतात. आणि हे गृहमंत्रालय आहे म्हणले. ते गृहमंत्री म्हणजे अक्षरशः गृहमंत्र्यावर त्यांनी आरोप केला होता. म्हणजे या संजय शिरसाटांनी त्या वित्तमंत्री या अजित पवारांवर आरोप करताना तो अप्रत्यक्षपणे या देवेंद्र फडणवीसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. आता शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, स्वतः एकनाथ शिंदे यांना त्या त्यांच्या या बालेकिल्ल्यामध्ये तिथंच जाग्यावर दाबून टाकायचं. एक तर त्यांनी कमळाचा आधार घ्यायचा, म्हणजे कमळाकडे यायचं, नाहीतर त्यांनी आता राजकारणातून त्यांनी बाजूला व्हायचं. म्हणजे एक हाती सत्ता मिळवायची, म्हणजे एकनाथ शिंदेच्या सर्व शिलेदारांची वाट लावायचं देवेंद्र फडणवीस भाजपानं पक्क ठरवलंय. हा संकेत म्हणजे 2029च्या स्वबळावर भाजपा याचा संकेत तर नाही ना. आणि या एकनाथ शिंदेंनी जो लोकशाहीचा खून झाला म्हणून ते आता रडगाणं गातायत, त्यांनी आता असं म्हणू नये की स्थानिक पातळीवर होत असतं, हे आता तालुका पातळीवर झालं, जिल्हा पातळीवर झालं. आता हे भांडण म्हणजे यांची जी काही दोघांची संघर्ष आहे शिवसेना भाजपचा,
तो आता विधानसभेच्या पातळीवर म्हणजे मंत्रालयाच्या पातळीवर येऊन ठेपलेला आहे. म्हणजे आता एकतर एकनाथ शिंदेंना लाचार होऊन सत्तेमध्ये सहभागी होण्याशिवाय दुसरा पर्याय आहे काय? एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे शिलेदार किंवा एक शिवसैनिक म्हणून सत्तेला लाथ मारून बाहेर पडतील का? का ते आता म्हणजे त्यांनी समजून घेतलंय की कमळाबाईचा बडगा आता पडला तरी आता त्यांच्या राजकीय दृष्ट्या फटके खाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जशी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट लावली तशी आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा वाट लावली जाणार आहे का? आणि ती वाट लागत असताना एकनाथ शिंदेंना आपला पक्ष वाचवताना नाकी नऊ येत आहेत का? आणि आता खरोखर एकनाथ शिंदेंना जो लोकशाहीचा खून झालाय असं वाटतंय. तर मग एकनाथ शिंदेंनी पूर्वी केलं होतं ते काय होतं? आता तो झालाय तो खूनच होता, पण पूर्वी जो झालाय तो सुद्धा लोकशाहीचा खूनच होता. कारण भाजपा त्यांच्याकडे असो नसो ईडी आहे, सीबीआय आहे, इन्कम टॅक्स आहे आणि मग सगळ्यांच्या बळावर इथली पोलीस यंत्रणा आहे, गृह मंत्रालय आहे, सगळ्या यंत्रणा कामाला लावून तुमच्याकडे बहुमतही नसू द्या तुम्हाला रात्रीतून उचलून आपल्याजवळ घ्यायचं, नाही आला तर तुरुंगात टाकायचं. हे भाजपचं नवीन तंत्र नाही आहे, ही त्यांची जुनीच हे परंपरा आहे, त्यांची वृत्ती आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंनी खरोखर या कमळाबाईचा बडगा बघितला नव्हता. घी देखा लेकिन बडगा नाही देखा. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.